जय हिंद मित्रांनो, नमस्कार। आज ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला असे महत्त्वाचे 3 टिप्स देणार आहेत जे ग्राउंडच्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही प्रक्रिया किंवा हे जे टिप्स जो कोणी फॉलो करेल, मी लिहून देतो त्याला ग्राउंडला चांगल्यात चांगले बेस्ट ऑफ बेस्ट मार्क पडतील, जसे त्याला त्याच्या फिजिकलला पडत होते तसेच। कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, प्रॅक्टिसला आपल्याला चांगले मार्क पडतात पण प्रॅक्टिकलला आपल्याला वाईट मार्क पडतात किंवा अपेक्षे एवढे मार्क पडत नाही। रिझन सांगतो, तेच फॉलो करायचं आहे। तर प्रत्येकाने ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सांगितलेले सगळे टिप्स फॉलो करायचे आहेत। टिप नंबर 1 आहे मित्रांनो, आपली बॉडी ग्राउंडच्या पूर्वी रिलॅक्स असणं अति महत्त्वाचं ठरणार आहे। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वात पहिलं 2 दिवस आधी प्रॅक्टिस आपल्याला बंद करावी लागेल। उदाहरणार्थ 11 फेब्रुवारीला जर आपलं ग्राउंड असेल तर आपण 10 फेब्रुवारीला प्रॅक्टिस बंद केली पाहिजे। 2 दिवस चांगली बॉडी मसाज केली पाहिजे आणि चांगली झोप घेतली पाहिजे। कारण जेवढी तुमची बॉडी रिलॅक्स असेल मित्रांनो, मी सांगतो गॅरंटेड तेवढं तुमचे चांगले मार्क येतील। कळलं? तर 2 दिवस तुम्ही फुल बॉडी मसाज करा। ओके, कोण मसाजवाला असेल त्याच्याकडे जा, मित्र असतील मित्राकडे करा, जे काय पर्याय करता येईल ते करा, पण बॉडी फुल मसाज करा। आणि इवन महिलांनी सुद्धा, आलं का लक्षात? त्या मसाजमध्ये विशेष करून आपले थाय, काप्स, त्यानंतर पायाखाली जे तळवे आहेत ते मसाज केले पाहिजे। ओके, हे जे आर्म्स आहेत, शोल्डर आहेत, हे चांगले मसाज केले पाहिजे। त्यानंतर हे जे बॅक आहे ना, हे आपल्याला जास्त त्रास करत असते, तर बॅक तुम्ही चांगलं मसाज करून तेवढं सगळं तुम्हाला करायचं आहे। आता आपलं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीला असेल तर आपण 1 दिवस आधीच येऊन थांबायचं आहे। आता थांबताना आपण कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर थांबतो, कुठल्या तरी स्टँडवर थांबतो, कुठल्या तरी सभागृहावर थांबतो, कुठल्या तरी अशा किरकोळ भागात थांबतो, असं करायचं नाही। प्रत्येकाने ह्या काळात स्वतःवर 2 पैसे खर्च करायचे आहेत आणि तुमचं जे ग्राउंड आहे तिथे नियर बाय रेल्वे स्टेशन बघायचं आहे। त्या रेल्वे स्टेशन जवळ तुम्हाला हॉटेल स्वस्त दरात उपलब्ध असतात। 5 ते 6 मित्रांचं गट करायचं, हॉटेलचा रूम एक बुक करायचा आणि आपलं दिवस रात्र जे काय आहे 1 ते 2 दिवस आपण त्या हॉटेलमध्येच स्टे करायचं आहे। याचा फायदा तुम्हाला सांगतो। काय होतं, सर्वात पहिलं तर आपण जेव्हा उघड्यावर झोपतो आणि उघडं पाणी पितो किंवा ते उघडं वातावरण, रात्री थंडी लागते, टेम्परेचर डाऊन होतो, मग ह्याचे जे सगळे परिणाम आहेत ना, ते परिणाम आपल्याला ग्राउंडवर भोगावं लागतं। म्हणजे बघा ना, वर्षभर मी ज्या गोष्टीची तयारी केली, आता 2 दिवसासाठी मी त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करतो का, थोडासा खर्च होईल म्हणून? नाही मित्रांनो, एक वेळचं तुम्ही थोडंसं काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, पण पैसे सोबत घेऊन जा आणि हॉटेलचं रूम बुक करा। हॉटेलचं रूम बुक केल्याचा फायदा काय माहिती आहे का, रात्रभर तुम्ही चांगली झोप घेऊ शकता, मच्छर विरहित। रात्रभर जर मच्छर चावणार नाही, तुमची चांगली झोप होईल। आणि उघड्यावर झोपलं, मच्छर पण चावेल, थंडी पण लागेल, अमुक तमुक सगळं काय वेस्टेजच आहे। ओके, त्यापेक्षा चांगलं हॉटेलमध्ये राहिलं, झोपलं। आणि दुसरा फायदा आहे काय माहिती आहे का, सकाळी जेव्हा आपण ग्राउंडला जाऊ किंवा ज्या टायमाला आपण ग्राउंडला जाऊ तेव्हा मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश होऊन ग्राउंडला जाणार। आणि जसं आपण फ्रेश झालो ना, बघा तुमचा ग्राउंड एकदम तरतरीत निघते। आलं का लक्षात? तर प्रत्येकाने हॉटेल बुक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचंय, जेवणाचं सोय कशी करायची आहे, कोणीही बाहेरचं आलतू फालतू मसालेदार तेलकट पदार्थ खाणार नाही। एक तर तुम्ही फल फ्रूट खा किंवा घरून 2 दिवसाचं जेवण घेऊनच या। आता त्या जेवणामध्ये काय आणणार, चिकन आणतो सर, मटण आणतो, मच्छी आणतो, नाही। 2 दिवस चिकन, मांस, मच्छी हे सगळं बंद करा। ओके, फक्त 2 दिवस स्वतःसाठी करा तेवढं। मग काय आणणार, तर खूप साऱ्या चपात्या आणा, त्यानंतर एखादी सुकी भाजी आणा। ओके, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दही घ्यायचंय, दही। ओके, दही काय करतं माहिती आहे का, चपाती आणि दही तुमचं पोट चांगलं बांधून ठेवते, तुमच्या अंगात शक्ती आणि एनर्जी ठेवते, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला वीकनेस येत नाही। आणि रात्री तुम्ही चांगलं पोट भरून जेवा आणि चांगली झोप घ्या आणि सकाळी एकदम फ्रेश माइंडने ग्राउंडला जा। मी लिहून देतो, तुम्हाला चांगले मार्क घेण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, फक्त हे फॉलो करा। ओके, तर तुम्ही प्रत्येकाने एक 3 ते 5 हजार रुपयाचा बजेट बनवा आणि भरतीला जा, कॅश घेऊन जा। बऱ्याचदा ऑनलाईन पेमेंट चालत नाही
किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते तर कॅश जवळ बाळगा, जास्त पण नको, 5,000पर्यंत कॅश तुम्ही रेडी ठेवा. ओके, हे झाले टिप 1. याच्याने काय होतं, तुमची बॉडी रेस्ट राहते आणि चांगलं फिजिकल देता येते. आता टिप नंबर 2 आहे डाएट संदर्भात. मित्रांनो, मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगेन, हे तुम्ही संपूर्ण ग्राउंडच्या प्रक्रियेदरम्यान वापरू शकता. काय करायचंय तुम्हाला, तुम्ही सकाळी नाश्ता करूनच जा असं मी म्हणेन. मग ज्यांचं एकदम सकाळी ग्राउंड आहे त्यांनी काय करा, रूमवरून निघताना 2 चपाती दही बरोबर, साखर टाका, दही बरोबर खा आणि बिंदात जा. मी सांगतो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 2 चपाती खा आणि प्रत्येकाने 2 केळी खा. ओके, केळी जबरदस्त पॉवरफुल आहे. ओके, तर 2 केळी, 2 चपाती दही बरोबर हे खाऊन जा. बिंदास अख्खा दिवस तुम्हाला बसून ठेवलं ना तरी तुम्हाला वीकनेस येणार नाही. आणि घरून रूमवरून खाऊन गेल्याच्या नंतर ते 2 तासात पचते, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि जी आपली कागदपत्र प्रक्रिया आहे, छाती उंची मोजणी प्रक्रिया आहे, ह्याला वेळ लागतो. ओके, तर तेवढ्यामध्ये काय होणार आहे, ते सगळं तुमचं जेवण जिरणार आहे. आता तुम्हाला अजून सोबत काय ठेवायचं आहे माहिती आहे का, खजूर सोबत ठेवायचं आहे. खजूर काय करतं माहिती आहे का, तुमचा स्टॅमिना बांधून ठेवतो, तुम्हाला थकायला देत नाही. ओके, बऱ्याचदा काय होते, आपलं तासोन तास त्या ग्राउंडवर निघून जाते, आपल्याला कळत नाही कधी होईल काय होईल, प्रक्रिया खूप मोठी होते. म्हणून तुम्ही सोबत खजूर ठेवायचा आहे आणि खजूर खात राहायचं आहे. बिंदास खात राहा, काय टेन्शन नाही होत. ओके, महिलांनी पण खा, पुरुषांनी पण खा, बिंदास खा, काय होत नाही. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, तुम्हाला जेव्हा तुम्ही रूमवर थांबणार तिकडे 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुका आणि अंजीर या 4 गोष्टीचं मिश्रण करून भिजून ठेवा आणि ते प्रक्रियेदरम्यान खा. म्हणजेच काय, तर तुम्हाला काय करायचंय, खजूर आणि हे काजू बदाम ह्याचं जे आपण ड्रायफ्रूट भिजवलेलं होतं ना, ते प्रक्रियेदरम्यान खात राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 1600 आणि 800 मीटर धावताना वीकनेस येणार नाही. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपला 1600 आणि 800 इव्हेंट पहिल्यांदा होतो आणि नंतर मग गोळ्याला आपल्याकडे अंगात पॉवर राहत नाही. पण हे जर तुम्ही केलं ना, मी लिहून देतो, तुम्हाला चांगली ताकद येईल आणि तुमचा गोळा हा चांगला जाईल. इवन 100 मीटर पण चांगला जाईल. प्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला हे काम करत राहायचं आहे. ओके, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला गूळ मिळालं तर गूळ पण घेऊन जा आणि गुळाचा खडा खात राहा. मस्त तो शुगर मेंटेन ठेवणार तुमचं. आलं का लक्षात? म्हणजे काय काय डाएटमध्ये झालं, डाएटमध्ये झाले 2 केळी, दही, साखर टाकलेली, चपात्या नाश्त्यामध्ये आणि ड्रायफ्रुट्स, त्यानंतर खजूर आणि गुळ. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला तो 25 वाला इलेक्ट्रो पावडर भेटतो बघा, तो पावडर सुद्धा घेऊन जायचा आहे. 1 लिटरचं पाणी घ्यायचं आहे आणि अख्खाच्या अख्खा पाऊच त्याच्यामध्ये खाली करायचं आहे आणि पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत ती बॉटल थोडी 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 करत पियत राहायचं आहे. ह्याच्याने काय होणार आहे, तुमचं वॉटर लेवल हे मेंटेन राहील. आणि अजून सांगतो, पाणी आहे ना, पाणी हे तिथलं पडीत पाणी पिऊ नका. तुम्ही 2-3 बॉटल विकत घ्या आणि पाणी पियत राहा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की ज्या वेळेला तुमचा 1600चा इव्हेंट होणार आहे किंवा 800चा इव्हेंट होणार आहे, त्याच्या अर्धा तास पूर्वी तुम्ही काही खाणं किंवा पाणी पिणं टाळून द्यायचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, 1600 धावताना मग ते पोटात जर असेल ना तर मग त्याचा त्रास आपल्याला होत असतो. बघा, सगळं तुम्हाला गेम प्लॅनिंग करायचं आहे, हे सगळं खात बसायचं आहे, पियत बसायचं आहे. पण ते कधी माहिती आहे का, अर्धा तास 1600 आणि 800 मीटरच्या आधी. तुम्हाला खाऊन पिऊन 100 मीटर जा, काय फरक नाही, गोळ्याला जा, काय फरक नाही. पण 1600 आणि 800 मीटरला काय होते, पोटात ते खदळणार आणि त्रास होणार. ओके, तर हे थोडंसं माइंडसेट लावायचं आहे तुम्हाला, ग्राउंडचा आढावा घ्यायचा आहे की प्रक्रिया कशी होत आहे. थोडंसं ऍक्टिव्ह माइंडने तुम्ही हे सगळं करत राहायचं, पण करत राहायचं आहे. आम्ही स्वतः केलेलं आहे, याचा फायदा झालेला आहे. मला ग्राउंडमध्ये प्रत्येक वेळेला 45च मार्क पडलेले आहेत. जेव्हा 100 होता तेव्हा 94-96 मार्क पडायचे. त्याचं रिझनच हे होतं की मी काय करायचो, मस्त चांगली झोप घ्यायचो, चांगलं खायचो, नाश्ता बिस्ता मस्त, आणि प्रक्रियेदरम्यान हे चिरीमिरी गोष्टी मी फॉलो करायचो. ओके, आणि इलेक्ट्रो पावडर पियत राहा. आता एक अति महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जर तुम्हाला बॅग अलाव केलं मैदानात न्यायला तर तुम्ही करा, नाही नेलं तर मग हे नाही करता येणार. केलं तर करा की तुमच्या बॅगेमध्ये अजून 2 केळी पाहिजे आणि पाणी, इलेक्ट्रो किंवा हे सगळं पाहिजे. म्हणजे काय माहिती का, जसं 1600चा इव्हेंट झाला लगेच 2 केळी खा,
आणि ते पाणी वगैरे पिया, म्हणजे आधी पाणी पिया आणि नंतर केळी खा. ओके, केळीवर पाणी नका पिऊ, नाही तर त्रास होईल. ते करा आणि गोळा फेका. मी मित्रांनो सांगतो, तुमचा गोळा 100% 9 9.5 मीटर आणि महिलांचं 6 6.5 7 मीटर पर्यंत जाणार. माझ्या टायमाला झालं होतं, आम्हाला बॅग दिली होती, तर मी काय केलं होतं, सोबत सगळं घेऊनच गेलो होतो. आणि माझं जसं 1600चा इव्हेंट झालं ना, मला थोडंसं विकनेस फील झालं म्हणजे आपण दम लावतो, एकदम जबरदस्त धावतो आणि त्यानंतर मग लगेच आपल्याला 100 मीटर आणि गोळ्याला नेतात, मग ती रिकवर होत नाही. मग त्यासाठी मी काय केलं होतं, 2 केळी माझ्याकडे होती, लगेच केळी खाल्ली आणि त्याच्या आधी पाणी पिआलो आणि मस्तपैकी गोळा डायरेक्टली 9 मीटर फेकून आलेलो. ओके, जर तसं चान्स मिळालं, संधी मिळाली तर तुम्हाला करायचं, नाही मिळालं तर काय ऑप्शनच नाही. आता तिसरी टीप आहे जी की अत्यंत महत्त्वाची आहे, जी ग्राउंड प्रक्रियेच्या दरम्यान करायची. काय होतं माहिती आहे का, आता तुमचं सगळं कागदपत्र तपासणी झालेली आहे, छाती मोजणी, उंची मोजणी झालेली आहे, आता तुम्हाला चेस्ट नंबर वगैरे पण दिलेला आहे आणि तुम्हाला उतरवलेलं आहे ग्राउंडच्या प्रक्रियेला. पहिलाच इव्हेंट असेल 1600 किंवा 800 मीटर. त्यावेळेला काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही बॉडी रिलॅक्स असते, लगेच तुमचा नंबर आला, लगेच पळता आणि परफॉर्मन्स तुमचं गेन होत नाही. का? कसं गेन होणार? एक तर थंडीचा काळ सुरू आहे, सकाळी सकाळी तुमची बॉडी गरम नाही, धावणार, कसं परफॉर्मन्स होणार? एकदा दुपारी आलं, म्हणजे ज्यांचं टायमिंग 2 वाजता आहे, त्यांना थोडासा हलकसा वॉर्मअप वगैरे केला ना, तर लगेच त्यांची बॉडी तरी गरम होईल. पण ज्यांचं सकाळी आलंय त्यांचं तर बॉडीच गरम होणार नाही, आणि जर बॉडी गरम झाली नाही तर 1600 आणि 800 मीटर मध्ये चांगले मार्क कसे येतील? नाही, टेन्शन कशाला? डिअर पोलीस तुम्ही फॉलो करताय ना, मी टिप्स देतोय. बघा, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ज्या वेळेला 1600 मीटर धावायचं आहे, म्हणजे आपल्या आधीची डिटेल गेलेली आहे, 1-2 डिटेल गेलेली आहे, त्या वेळेपासून तुम्हाला हळूहळू वॉर्मअप सुरू करायचं. मग वॉर्मअप मध्ये काय करायचं, सर्वात पहिलं तर फुल स्ट्रेचिंग करून घ्यायचे. स्ट्रेचिंग करायचे बरं का, नाहीतर प्रॉब्लेम होणार. प्रॅक्टिस करतो ना तसंच आपल्याला इकडे पण करायचंय, थोडं स्ट्रेचिंग करायची. ओके, त्यानंतर थोडासा हलका वॉर्मअप करायचा. आता वॉर्मअप मध्ये 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं, हे जे हायनी प्रकार आहे ना, हे प्रकार करत राहायचंय. ठीक आहे, 1 2 3 4 हे हायनी प्रकार केलं, 10 मोजेल. मग परत बॅकनी करायचंय. ओके, बट किक करा. त्यानंतर मग साईड वेस करायचं, 1 2 3 4. परत हे झालं 1 सेट. ओके, असे तुम्हाला 2 ते 3 सेट लावायचे. लगेच बॉडी गरम होते, आणि बॉडी गरम झाली 1600 ना 800 धुवा. समजलं का? काय करायचंय, पहिला हायनी, दुसरं 10 मोजायचं, दुसरं बट किक आणि तिसरं साईड वेस. हे तुम्हाला 3 ते 4 सेट मारायचे हळूहळू. ओके, तुम्हाला असं वाटेल, अहो सर तुम्ही काय बोलताय, 1600च्या आधी थकवताय, 800च्या आधी थकवतायत, आमचं 1600 आणि 800चा परफॉर्मन्स कसं येईल? मित्रांनो, मी लिहून देतोय, येणार म्हणजे येणारच. बॉडी गरम झाली, तुम्ही दुसऱ्यांपेक्षा भारी धावणार. मी स्वतः केलेलं आहे आणि मी करतो, पोरांना करायला सांगतो. आलं का लक्षात? तुम्ही करून बघा, 100%. हा, एवढंच, जास्त दम लागतोय एवढं नाही करायचं, अति नाही करायचं, थोडं करायचं. आणि इव्हेंट जेव्हा जवळ येतो ना तेव्हा करायचं. माहीत पडलं इव्हेंटला अजून अर्धा तास आहे ना, आतापासून भाई लागलंय, नाही, तसं नाही. तर फुल पहिला स्ट्रेचिंग करायची, आणि मी हे सांगितलेलं ही गोष्ट करा. झालं तुमचं 1600 आणि 800 मीटर, बघा जबरदस्त परफॉर्मन्स येणार. ओके, ज्यांचा एकदम दुपारी आहे ग्राउंड, ओके, त्यांनी फक्त 2 सेट करा, जास्त नाही. आणि ज्यांचा सकाळी आहे ना, एकदम सकाळी 6 वाजता, त्यांचे 7 ते 8 वाजतीलच. जास्त थंडी असेल तर तुम्ही 3 ते 4 सेट करायचे. बघा तुमची बॉडी गरम होईल, थोडासा जरी हलकंसं वॉर्म झालं ना, बघा तुमचं परफॉर्मन्स हे बेस्ट येणार आहे. आणि ही गोष्ट जी आहे ना, ते प्रत्येक इव्हेंटला करायचं. आता काय झालं, 1600 800 संपलं, लगेच तुम्हाला 100ला किंवा गोळ्याला नेतील. आता तिकडे काय होणार आहे, तुम्हाला थांबावं लागणार आहे. त्या लगेच गेल्या नाही चान्स लागत, थांबावं लागणार. हा, मग थांबावं लागेल. परत जेव्हा 1 ते 2 डिटेल नंतर आपला नंबर लागणार आहे, लगेच परत तेच चालू करायचं. म्हणजे गोळा जरी असला तरी तेच चालू करायचं. आणि हो, बरेच लोक गोळा फेकण्याआधी डिप्स मारतात आणि हाताचं हे करतात. हे करायचं नाही, हाताला थकवायचं नाही. हा, तुम्हाला वॉर्मअप करायचा ना हाताचा, तर हे बघा, हे करा. गोळा फेकण्यापूर्वी हा वॉर्मअप करा, दोन्ही हात आगे पीछे. ओके, त्यानंतर हे, ओके, त्यानंतर हे, म्हणजे हाताचं जेवढं काय आहे ना ते सगळं तुम्ही करू शकताय. ओके, हे सगळं प्रकार करा, आणि मग बघा बॉडी गरम होईल. बॉडी गरम झाली, गोळा बाहेर.
आलं का लक्षात? आणि 100 मीटरला पण तेच, 100 मीटरला पण हाय नी बट किक साईड वेज करा, 100 मीटर पण चांगले मार्क येते. बघा हे खूप महत्वाचं आहे, कोणीच सांगणार नाही, कुठल्याच अकॅडमीवाला सांगणार नाही, आपला दावा आहे, कुठल्याच अकॅडमीवाला सांगणार नाही, लिहून देतो तुम्हाला. आलं का लक्षात? हे डिअर पोलीसच सांगू शकते का? कारण तुम्ही विश्वासाने आपल्याला फॉलो करतात आणि आपलं प्रथम कर्तव्य आहे की तुम्हाला आपण बेस्ट ऑफ बेस्ट मार्गदर्शन करणार. आणि या मार्गदर्शनाचा असा फायदा झालेला आहे की बरेच मित्र आपले पोलीस खात्यात जॉईन झालेले आहेत आणि आता नंबर तुमचा आहे मित्रांनो, तुम्हाला पण जॉईन व्हायचं आहे कारण तुम्ही डिअर पोलीसला फॉलो करताय. आणि डिअर पोलीस हे 100% तुम्हाला एकदम कट टू कट माहिती आणि एकदम बेस्ट ऑफ बेस्ट माहिती देते. आणि तुम्हाला हे खरं वाटत असेल ना, वाटते ना की आपण बेस्ट ऑफ बेस्ट मार्गदर्शन करतो, तर कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे डिअर पोलीस रॉक्स. जे कमेंटमध्ये हे लिहितील मी समजेन की माझं मार्गदर्शनचं फायदा तुम्हाला होतोय आणि तुम्ही त्याबद्दल मला प्रेम, आशीर्वाद, रिस्पेक्ट सगळं दिलं आहे. तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे डिअर पोलीस रॉक्स. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना ऑल दी बेस्ट, चांगले परफॉर्मन्स द्या आणि लवकरच आपल्याला युनिफॉर्मवर सेल्फी घ्यायची आहे. थँक्यू, जय हिंद.